लाइफ में घूमना सेहत के लिए अच्छा होता है क्योंकि इससे हमको रिफ्रेशमेंट मिलती है और रिफ्रेशमेंट से सिटी रे सिटी आहे साई वर्ल्ड सिटी इथे मला येणार इथे राहिला गावाला त्याची फिलिंग येते। मी इथे सरळ करता पण गावाला जाणार म्हणा हमको हम ऐसे ना ताजे टवटवीत हो जाते हैं। कॉलेजमध्ये काय तिथे आईला बसलं काय नाही बसलं काय फरक पडायचं नाही कोणाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललो आहे पालीला आपल्या गणपती दर्शनाला। आणि ही बघा आपली जेव्हा इथे पेट्रोल फुल केलं आता निघेल आणि आता वाजले 7:30 वाजले। तो फटाफट जातो आणि निघतो आणि भेटतो तुम्हाला आता आपल्या मोटो ब्लॉग सेटअपमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि कॅलेंडर इयरप्रमाणे आज आपलं नवीन वर्ष लागलेलं आहे। 1 जानेवारी 2025ला हा ब्लॉग मी शूट करतो आहे। अपलोड पण लगेचच करीन कारण आपल्याकडे ऑलरेडी एक आपण आला गेलेलो अक्कलकोटला गेलेलो तो एक ब्लॉग आहे तसंच। सो तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल। तो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा। सो तो ब्लॉग एडिट करून मी हा ब्लॉग टाकेन लवकरच। माझ्याबरोबर सिद्धा पण आहे आज। सो आम्ही दोघंच जातो आज। ह्याच्यानंतर येताना मी बुलेट पण चालवेन। सो तो ब्लॉग पण येईल। हम चलाएंगे बुलेट जर माझ्या पॉवर बँकची चार्जिंग राहिली तर, नाहीतर मग आहे। सो देखते अभी एकदम नॉर्मल स्पीडला चालू कारण बुलेटच्या आपल्या सध्याची बुलेट आहे त्याचा थोडा अलाइनमेंटचा इश्यू आहे। सो जास्त गाडी आज पळवणार नाही। नॉर्मल 70पर्यंत जाईन, 70-80 बस मॅक्स, त्याच्या पुढे जास्त नाही कारण काय सेफ्टी इज मस्ट इम्पॉर्टंट। सो त्यामुळे चांगलं। आणि पहिल्यांदा आज एवढं उजेडी मी रायडिंग चालू केली आहे। सो हे पण एक जरा चांगलं वाटतं आहे। नाही तर दरवेळी बघितलं की आपण काय बोलतात त्याला अंधारामध्ये राईड चालू करतो 5 वाजता 6 वाजता। आणि जय सूर्यनारायण बाप्पा, आज आपल्या सूर्यनारायणाने पण आपल्या देवाने पण आपल्याला दर्शन दिलेलं आहे सकाळ सकाळ। सो त्याचं दर्शन घेऊ आणि आपण निघू। आणि ही बघा बाजूला खाडी, ह्याच्या आईची खाडी, ही कसली खाडीने काय माहिती, नुसतं त्याच्या दलदलच झाली, नुसतं चिक्कल तरी चिक्कल। तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो DY पाटील स्टेडियमच्या इथे। आणि इथून सरळ गेलं तर JNPT, पनवेल, उरण वगैरे आपण जाऊ। आणि आज आपण JNPTनेच जाणार आहोत कारण खालून जाऊन मतलब नाही। तो हम जाएंगे आज JNPT से। आणि अशा टायमाला अक्कलकोटच्या ब्लॉगला तुम्ही बघितलं असेल किती ट्रॅफिक होते। आज हा रस्ता खाली आहे आणि तेव्हा तर एवढा रस्ता खाली भेटला असता तर आपला अर्धा तास वाचला असता, पण काहीच करणार। आज रस्ता खाली आहे, आज फटाफट जाऊ। आणि JNPTचा क्रॉस केल्यानंतर मग थोडं थांबेन, काहीतरी खाईन आणि मग पुढे जाईन असा थोडासा विचार चालू आहे माझ्या मनात। कारण सकाळ सकाळी फक्त एक बिस्किट खाऊन निघाले आणि त्या बिस्किटाने कायच होते मला। तो हम सोच रहे हैं कि रुकते और कुछ खाते फिर चले जाते हैं। तर मित्रांनो तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करायला ना लई जाता, तर लवकर आहे ना जावा आणि चॅनल सबस्क्राईब करा जर ब्लॉग आवडला असेल तर। आता आपण आहोत JNPT रोडला, कळंबोलीवरून जस्ट आपण घेतलेला आहे राईट आणि JNPTला लागलेलो आहोत। इथे थंडी आहे पण साला आमच्या तर मुंबईला थंडीच नाही रे, इथे झाडच असतात ना। मुंबईला काय नाही, बिल्डिंग तर त्यामुळे थंडी जरा कमी आहे। आणि आपण थांबणार आहोत त्या मंदिराचं मला नाव नाही माहिती मित्रांनो। ते आपण चौक आहे ना, चौक, त्या चौकाच्या जर पुढे गेलो तर तिथे बघा एक शंकरची मोठी मूर्ती आहे। सो आपण तिकडे थांबणार आहोत। तर काहीतरी खायला समोर एक टपरी आहे छोटीशी। लाइफ में घूमना सेहत के लिए अच्छा होता है क्योंकि इससे हमको रिफ्रेशमेंट मिलती है और रिफ्रेशमेंट से हम ऐसे ना ताजे टवटवीत हो जाते हैं। तो फिर वो अच्छा होता है। और सामने देखो वही दुको फॉग चल रहा है साल। मित्रांनो का हायवे ना ला जाऊ। पण JNPT मला जाम आवडतो। शाळेमध्ये निबंध असतो ना JNPT तुम्हाला का आवडतो, एक पण धरलं असतं मी नक्कीच।
मला JNPT अशा कारणामुळे मला JNPT खूप आवडतो आणि शेवटला मासा लिहायचं म्हणून मला JNPT खूप आवडतो. संपला विचार. 10पैकी 10 मार्क्स साला मिल जातात आपल्या को. आणि शाळेमध्ये काय विचारायचं न्यूटनचा फर्स्ट लॉ काय. साला आता ह्या जिंदगीत न्यूटनचा लॉ मी वापरतो कुठे ते पण मला माहीत नाही. आणि न्यूटनचा पहिला लॉ काय होता हे पण आता मला जरासं आठवावं लागेल. सो तेव्हा पाठवतो कारण परीक्षेमध्ये मार्क काढायचे होते ना. सो तेव्हा पाठवतो आणि आता तो वापरतात कुठे तेच मला समजत नाही. मी रोजच्या जीवनात तेच विचार करतो की जे जे शाळेमध्ये शिकवलं होतं ते आहे कुठे. क्या बात नुसतं हे शिका ते शिका. ठीक है अभी क्या स्कूल भी हो गया और स्कूल की यादें भाई बहुत ही सही थी. तर शाळेतल्या दिवसांना अजून पण आठवत जेवढं कॉलेजमधलं नाही आठवत. कॉलेजमध्ये काय तिच्या आईला बसलो काय नाही बसलो काय फरक पडायचा नाही कोणाला. शाळेचे दिवस भाई शाळेचे दिवस होते. मुझे याद आ रहा है यार स्कूल की शाळेचा आठवण येतो रे. पर अभी हम कुछ नहीं कर सकते दोस्तों. जो दिन गए वो दिन गए. म्हणून गेलेल्याचा विचार करू नका कधी. फक्त गेलेल्या गोष्टीतून शिका आणि आयुष्याने चांगलं जगा. साला लोक आजकाल ना अटॅक बिटॅक घेऊन जातात. तो कधी काय होईल काय सांगता येत नाही. सो साला लाइफ है ना मस्त जियो ना कि ऐसा नहीं लगना चाहिए हमको कि साला लाइफ में हमने कुछ किया ही नहीं. तो असा एकंदरीत विषय आहे. तर म्हणून लाईफ जगताना थोडाफार असा कंजूसपणा करू नका. साला आहे ना फिरा. तुमच्याकडे गाडी नाही ना भाई ट्रेनने फिरा. तुम्ही बोला पैसे कुठून आणू. हां भाई 3 महिन्यात एकदा ट्रिप मारा. पण लाईफ जगा साला. लाईफची किंमत आहे तेव्हाच कळते आपल्याला जेव्हा आपण स्ट्रेचरवर असतो तेव्हा असं वाटतं की साला ते तेव्हा केलं असताना तर खूप भारी झालं असतं. सो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे नाही वाटलं पाहिजे की साला ते करायचं राहिलं. तेव्हा नाहीचं त्यांना जे येतं जे नाही येतं ना ते सगळं करून टाका. तर तेव्हा लास्टच्या श्वासाला आपल्याला हे वाटलं पाहिजे की साला लाईफ आपण जगलो ना ते वन साईड जगलो. साई वर्ल्ड सिटी पॅराडाईज ग्रुप. चला आम्ही तिथे कुठे गेलेलो साई वर्ल्ड ड्रीम सॉरी हे साई वर्ल्ड सिटी आहे. सिटी रे सिटी आहे साई वर्ल्ड सिटी. इथे कोण येणार इथे राहिला. जे पण येणार त्यांना स्टेशन कोणतं जवळ माहीत नाही रे मला. जवळ असू दे स्टेशन त्यांना जातील मग चालत चालत रे. तर मित्रांनो आत्ताच मस्त नाश्ता करून निघालेलो आहे. एक मिसळपाव आणि एक चहा खाऊन निघालो. आणि मला इथली मिसळपाव खूप जास्त जरा आवडते. खूप जास्तच आवडते. सो म्हणून मी कधी आलो तरी इथेच थांबतो. तर मित्रांनो आता आपण खालापूरवरून आतल्या दिशेने आलेलो आहोत. आणि आता इथून बघू शकता 53 मिनिट्स दाखवतात. त्याला इथे किलोमीटरमध्येच का तर मला समजत. आणि हा जो मित्रांनो आपण जो राईड घेतला तो घेतला आहे खालापूरच्या इथून. म्हणजे खालापूर येतं खालापूरच्या इथून राईड घेऊन आपण आलेलो आहोत आतमध्ये. आणि इथून आता 52 मिनिट्स आपल्याला जायचं. पण ठीक आहे म्हणजे हा रस्ता खूप भारी आहे. सो इधर राईड करणे का माझा बहुत ही अलग रहता है. कारण हे असे रस्ते आपल्याला पाठीमागे भेटत नाही. तर पाठीमागे हायवे असतो आणि हायवेवर आता मागची राईड पण केली सगळ्या राईड करतो. पण जी गावच्या रस्त्याची जी मजा आहे ना ती कोणत्या ना हायवेला आहेत ना कशाला आहेत. आणि काय माहिती आहे का पण मला जर असं गाडी चालवायला ना घाटामध्ये आवडतं. खूप खतरनाक ती मजा भारी आहे. आणि आय थिंक इथून सरळ आपण बाहेर पडलो ना तर माझ्या मते आपण रोह्यापर्यंत जाऊ शकतो. रोह्याला बाहेर जाऊ मग डायरेक्ट आपण येऊ मुंबई गोवा महामार्ग. आता सध्या आपण पाठीमागे घेतो ते मुंबई पुणे होता. छोटासा घाट लागला आहे. छोटासा घाट आणि त्या घाटात गाडी चालवायची जी मजा आहे ना वाव. गावाला आल्याची फिलिंग येते. मी इथून सरळ गेलं पण गावाला जाणार म्हणा. आता मित्रांनो आपल्या किलोमीटर बाकी आहे 20 किलोमीटर्स सॉरी 30 मिनिट्स बाकी. तिथे किलोमीटर दाखवा 21 किलोमीटर्स बाकी आहेत आणि अर्धा तास लागेल तिथून अजून. सो ठीक आहे वाजले किती हो 10-20 झालेत. सो ठीक आहे 11पर्यंत पोचू काय टेन्शन नाही. आपल्याला आज काही घाई वगैरे काय आहे नाही. आरामात जाऊ काय टेन्शन. गोंदाव इकडे पाली समोर
पालीला आपलं जो गणपती आहे बल्लाळेश्वर, आता हे बल्लाळेश्वर नाव का बरं पडलं असेल तर त्याच्यामागची स्टोरी ही थोडीशी अशी आहे की जी मी आतापर्यंत ऐकली आहे ती वाली स्टोरी तुम्हाला सांगतो किंवा मी वाचले. तो पालीला आधी कल्याण नावाचे खूप मोठे गृहस्थ व्यापारी होते आणि त्यांची बायको होती इंदुमती आणि त्यांचा मुलगा होता बल्लाळ. सो त्यांचा जो मुलगा आहे तो गणपती बाप्पाचा गणेशाचा खूप मोठा भक्त होता. त्यांचं ते मंदिर होतं तिकडे जाऊन पूजा अर्चना सगळं करायचा. आणि त्याच्या वडिलांचं असं होतं की म्हणजे तो खूप असं बाहेर जायचा, खेळणं, त्यानंतर पूजा वगैरे करणं, त्याच्या वडिलांना आवडायचं त्या गोष्टी जास्त करून. त्यांना असं वाटायचं की आपल्या पोराने आपला व्यवसाय बघावा, ते करावं, तसं होतं. तर त्यांचा मुलगा जंगलामध्ये ते जायचे, त्याचे मित्र वगैरे जायचे आणि तेव्हा त्यांनी एक दगड होता त्या दगडाची पूजा वगैरे केली आणि मग ते त्याला गणेश असं नाव दिलं. गणेशा बोलायचे, ह्याची पूजा वगैरे करायची, असा सगळा प्रसंग चालू असायचा. तर मग गावातली काही मंडळी ज्यांची पोरं होती ते पण जायचे, म्हणजे आमची पोरं तुमच्या पोरावर जातात, त्याच्यावर जातात, पूजा करतात, तर चालू होतं. सो मग कल्याण जे होते व्यापारी ते भडकले, मी गेले. त्यांना ते काही जास्त पटत नव्हतं. त्यांना वाटत होतं की आपल्या पोराने आपल्याबरोबर व्यवसाय हे करावा, त्याने थोडंसं राहावं दुकानावर वगैरे, असं होतं. तर ते गेले आणि तिकडे त्या ज्या मूर्तीची जी पूजा करत होते त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी तो दगड घेतला आणि आपटला. तो दगड तुटला तिथे आणि त्या पोराला पण खूप मारलं. त्यानंतर त्यांनी शिक्षा म्हणून त्याला झाडाला बांधून ठेवलं आणि तो त्याला बोलले, आता बघू तुझा गणेश हा येतो का तुला वाचवायला ते. आणि मग गणपती बाप्पा तेव्हा तो गणपती बाप्पाला बोलतो की तुम्हाला बांधून ठेवले तुम्ही, मग त्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर गणपती बाप्पा प्रकट होतात पण साधूच्या रूपामध्ये आणि तिथे त्याला गणपती बाप्पा सोडवतात आणि त्याला बोलतात की तू एक वर माग म्हणून तुला काय जे पाहिजे असेल ते. तेव्हा तो बोलतो गणपती बाप्पाला की तुम्ही सदैव माझ्याबरोबर राहावं असं मला वाटतं. गणपती बाप्पा बोलतो ठीक आहे, मी सदैव तुझ्याबरोबर राहीन. मग गणपती बाप्पा काय करतात की तिथे एक दगड असतो, त्या दगडामध्ये ते लीन होतात असं काहीतरी आहे आणि मग त्या दगडाची पूजा करतात आणि मग त्याला बोलतात की आजपासून इथे मंदिर असेल आणि त्या मंदिराचं नाव बल्लाळेश्वर असेल. कारण त्या मुलाचं नाव बल्लाळ होतं आणि त्यांचं नाव मग ठेवून गणपती पण आठवलं बल्लाळेश्वर. अशी एक छोटीशी स्टोरी आहे. जर स्टोरी चुकली असेल तर माफ करा, पण मी जे ऐकलं आत्तापर्यंत ते मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तो जो दगड ठेवला आहे त्याचीही तिकडे आता आपण त्या मंदिरात जाऊ, त्या दगडाचीही पूजा होतात आणि त्या दगडाला काहीतरी झोंडी दगड का काहीतरी असं बोलतात. त्या दगडाचं काहीतरी नाव आहे, सॉरी मी चुकून काही जर वेगळं बोललं असेल तर. पण अशी एक छोटीशी स्टोरी जी मी आत्तापर्यंत ऐकली होती मित्रांनो. सो असं त्यामुळे त्या बल्लाळावरून ते आता आपण जे चालतो आहे पालीला, त्या गणपती बाप्पाचं नाव पडलं बल्लाळेश्वर. अशी छोटीशी स्टोरी होती. तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोचल्याचा जमा आहे. बस आता 4 मिनटात आपण मंदिराच्या इथे असतो. तर मित्रांनो आपण इथे पोचलेलो आहोत. बाहेर पण ॲक्च्युली पेन पार्क आहे आणि इथे पण पार्किंग आहे. सो आपण इथे लावणार आहोत गाडी आपली.